नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला फ्लावरचा पराठा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा फ्लावर घेतलेला आहे आणि हा फ्लावर काय केलेला आहे माहिती आहे का, गरम पाणी केलं होतं आणि गरम पाणी एका भांड्यामध्ये ओतून त्याच्यामध्ये 2 ते 3 मिनिटं ठेवून स्वच्छ धुवून घेतलं होतं। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, फ्लावरला बारीक खिसणीने खिसून घ्यायचं आहे। तर मी ह्याला खिसून घेते। बारीक खिसणीने बघा मी खिसून घेतलेलं आहे। एवढं बारीक खिसायचं। चॉपर असेल तर चॉपरने जरी केलं तरी पण चालू शकते बरं का। ह्यात टाकणार आहे मी थोडंसं मीठ आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे। चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर। तर हे 5 ते 7 मिनिट आपण ठेवून देऊया, म्हणजे पाणी सुटलेलं। आपण आता काय करूया माहिती आहे का, गव्हाचं पीठ मळून घेऊया। त्यासाठी बघा 3 ते 4 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकणार 1 चमचा तेल। पहिले हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतले बघा चांगलं व्यवस्थित। आणि आता काय करायचं माहिती आहे का, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम पण कधी पाणी टाकायचं नाही। मस्त असं बघा मळून घेतलेलं आहे। आता वरून त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया। जेवढं मरता येईल का नाही तेवढं बघा अशा पद्धतीत चांगलं करून घ्यायचं। म्हणजे काय होतं माहिती आहे का, एकदम पीठ सॉफ्ट होतं। आणि कधीसुद्धा असे पराठे वगैरे असेल का नाही पुरीला, ह्याला घट्ट मळायचं एकदम पीठ अशा पद्धतीत। आणि गोळा कधी पण आपण असं बनवतो का नाही गोल असं छानसं, तर त्याला असं बोट करून ठेवायचं। कधी पण असं गोळा बनवायचं नाही, गोल लांबडा असा त्याला अशी बोटं मारून ठेवायचं। आता हे मी झाकून ठेवते एक 15 मिनटासाठी। मीठ लावून ठेवलं होतं बघा, तर ह्याला पाणी भरपूर सुटतं अशा पद्धतीत पाणी सुटतात। ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, एका कॉटनच्या कपड्यावर मी काढून घेणार आहे। कॉटनचा मलमली कपडा आहे। आता ह्याच्यावर मी काढून घेते आणि पाणी पिळून घेते पूर्ण। कारण जर पाणी राहिलं ना तर आपलं पराठा बनवायला येत नाही आपल्याला। त्यासाठी काय करायचं, पाणी पिळून घ्यायचं। आणि ह्या पाण्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ जरी मळलं तरी चालेल, किंवा भाजी करत असेल त्यात जरी वापरलं तरी पण चालू शकतं। ह्याला काय करते मी पिळून घेते अशा पद्धतीत बघा। मी पूर्णपणे पिळून घेतलेलं आहे। एवढं निघालं आहे पाणी बघा। आता हे तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ पण मळू शकता। हे आता काय करणार आहे मी भाजीमध्ये वापरणार आहे, भाजी फोडणीला टाकणार आहे। वाडगं घेतलेलं आहे आणि वाडग्यामध्ये आता आपण हे काढून घेऊया बघा। अशा पद्धतीत झालं हे मस्त असं मोकळं करून घ्यायचं। मस्त असं बघा मोकळं मोकळं झालेलं आहे। आणि जर तुम्हाला ह्याचं पाणी नसेल ना काढायचं तर थोडंसं मोठं मोठं खिसलं तरी पण चालू शकतंय। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे जिरे धने पावडर। ह्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचा घेतलेला, जसं आपला फ्लावर असेल ना त्या पद्धतीनं साहित्य घ्यायचं। थोडीशी हिंग पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमच्याला कमी असा चाट मसाला, थोडीशी हळद, मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। अर्धा चमच्याला पण कमी घेतलेली आहे। थोडासा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे, कोथिंबीर थोडीशी। त्याच्यामध्ये टाकणार आहे आलं, हिरवी मिरची आणि लसूण। हिरवी मिरची ना मी बिन तिखटाची घेतलेली आहे, पोपटीवाली। अर्धा इंच आलं आहे आणि 6 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये टाकायचं तर आपल्याला थोडंसं मीठ, कारण पहिलं मीठ लावून आपण ठेवलं होतं त्यामुळे टेस्ट बघून तुम्ही मीठ टाका। आता हे पूर्ण एकजीव करायचं आहे बरं का आपल्याला। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, एकदम मोकळं मोकळं असं झालेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। हुंडा करून घेतलेला आहे बघा। आता ह्याची वाटी करून घ्यायची आणि पीठ झाकून ठेवल्यानंतर पण थोडंसं तेलाचा हात घेऊन एकदा परत आपलं चांगलं असं मळून घ्यायचं। आता तुम्हाला किती हे करायचे त्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं। पराठा म्हणलं का नाही की थोडंसं जास्तच असावं। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, असं दाबून दाबून आपण असं भरून घ्यायचं आहे। आता अजून 1 चमचा मी भरणार आहे। आपण ह्यात अजून 1 चमचा भरूया आणि आता हे बंद करून घेऊया अशा पद्धतीने बघा। बंद करून घेतलेलं तर वरचं जे पीठ होतं ते तुम्हाला काढायचं असलं तर काढू शकता। आता काय करायचं, थोडंसं हाताला असं पीठ लावायचं आणि असं करत घ्यायचं काय अशा पद्धतीमध्ये, म्हणजे सगळीकडं होतं ते। आता आपण लाटून घेऊया। थोडं पीठ खाली घ्यायचं आणि हलक्या हातानात आपल्याला लाटायचं बरं का, जास्त जोर देऊन वगैरे लावायचं असं। पहिलंच आता पसरून घ्यायचं। खूप दाखवलेत बरं का पराठ्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं। पहिला फ्लावरचा बी पराठा मी दाखवलेला आहे। सगळ्या साईटून आलं बघा हे। कमीत कमी 3 ते 3.5 चमचे बघा मी घातलेलं आहे। मस्त बघा सगळ्या साईटून एकसारखा मी असा लाटून घेतलेला आहे। जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, सगळीकडून आलं आहे बघा लास्टपर्यंत असं भरलेलं आहे। तवा ठेवला आहे बघा गरम करायला आणि हा तवा आहे आपला लोखंडाचा। तर ह्याच्यामध्ये बघा मी थोडंसं तूप घेतलेलं आहे। एकदम गॅस बारीक करणार आहे कारण जास्त गरम झाला आहे हा।
आणि बघा हे अशा पद्धतीत टाकून घ्यायचं आणि लगेच हलवायचं नाही. गॅस बारीक केला आहे मी आता, कारण की जास्त तवा गरम झाला होता. हलवून बघूया आपण. बघा मस्त असा भाजला गेलेला आहे, कारण की खूप गरम झाला होता. कारण लोखंडाचा तवा कसं मिडियम गॅसवर जर ठेवला ना तर टाकायच्या टायमाला थोडासा बारीक करायचा, कारण की मग करपल एका साईडनं. तर त्यासाठी आता वरनं काय करूया माहिती आहे का, तुम्ही तूप बटर काही जरी लावलं तरी चालू शकते. असं लावून घ्यायचं थोडं थोडं आणि चांगला भाजून घ्यायचं दाबून दाबून व्यवस्थित. पलटी करून घेऊया. खालची साईड पण छान अशी भाजली गेलेली आहे. आणि लोखंडाच्या तव्यावर कसं असं बनवलं का नाही की मस्त असं बघा छान असं होतं. भाजला पण चांगला जातो. हे बघा सगळ्या साईडून मस्त असा भाजला गेलेला आहे बघा आणि मस्त फुगला आहे बघा असं. हे बघा किती फुगलं आहे. हे बघा खालची साईड खरपूस भाजायचा. बटर लावून तर खरंच छान चव येते बरं का. आता मी तर तूप लावलेलं आहे ह्याला. अशा पद्धतीमध्ये आता ह्या थंडीच्या दिवसात कसं माहिती आहे का मस्त असे भेटतात बघा, फ्लावर येतो मस्त. तर तुम्ही एकदा जरूर करून बघा अशा पद्धतीनं. सगळ्या साईडून बघा आता भाजल्यानंतर पण दिसतंय एकदम मस्त असा झालेला आहे. बाकीच्या अशाच पद्धतीनं मी बनवून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.